नागपूर महानगरपालिकेच्या निवडणुकीसाठी 151 प्रभाग आहेत, पण या 151 प्रभागामध्ये प्रत्येक ठिकाणी जवळपास 10 ते 12 जे इच्छुक आहे एका एका पक्षामध्ये आहे. त्यामुळे छोटे पक्ष जे आहेत त्या पक्षांकडे सुद्धा उमेदवारी मागण्यासाठी तरुण जात आहेत. ऑल इंडिया फॉरवर्ड ब्लॉक या पक्षाकडे सुद्धा काही तरुणांनी उमेदवारी मागितलेली आहे. माझ्यासोबत असाच एक तरुण आहे, निनाद दीक्षित. त्यानं या पक्षाकडे उमेदवारीसाठी अर्ज जो आहे दाखल केलेला आहे. भाऊ, या पक्ष निवडण्याचं काय कारण आहे? नाही, आम्ही ॲक्च्युली एक नागरिक समिती प्रभाग 22 असं एक समिती तयार केली आणि या पक्षाने आम्हाला फॉरवर्ड ब्लॉक या पक्षाने आम्हाला त्यांचं चिन्ह आणि त्यांचं समर्थन जाहीर केलं. आम्ही ॲक्च्युली 2 महिन्यांपासून ही समिती तयार केलेली आहे. ज्या प्रकारे विद्यमान भाजप नगरसेवकांनी या प्रभागाला दुर्लक्षित ठेवलं, तिथल्या महानगरपालिकेच्या शाळा बंद असणे असेल, नव्याने एक सार्वजनिक शौचालय न बांधता येणं, ज्या प्रभागामध्ये स्वच्छतेचा खूप मोठा प्रॉब्लेम एक तिथे आहे आणि आम्ही अशा सगळ्या विषयांना एकत्रित केलं. एक संकल्पपत्र तयार केलं आणि नागरिकांकडे गेलो. साधारण आजची स्थिती अशी आहे की नागरिक समिती प्रभाग 22चं संघटन हे या प्रभागामध्ये सगळ्यात मोठं तसं संघटन तुम्ही म्हणू शकता. राजकीय सामाजिक संघटन 26 परिसर आहेत. आमचे जो 26 परिसर प्रमुख आहेत, आमचे जो 500 सदस्य आहेत, तर एक पूर्ण तयारीनिशी एक प्रयत्न केलेला आहे आणि त्याला AIFBने एक चांगलं समर्थन आणि हे जाहीर केलं. बरं, ज्या पद्धतीनं जर आपण पाहिलं, कुटुंब जे आहे तुमचं, जयंत दीक्षित यांची तुम्ही सुपुत्र आहात. ते स्वतः राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे स्वयंसेवक आहे, तुम्ही स्वयंसेवक आहात. मग तुम्ही ऑल इंडिया फॉरवर्ड ब्लॉक या पक्षाकडे उमेदवारी मागण्याचं कारण काय? नाही, आम्ही उमेदवारी मागण्याचं कारण म्हणजे संघात एक तर आम्हाला पहिलेपासून मी संघाचे 2 शिक्षा वर्ग केले आहेत. तर संघ आणि भाजपचा काही संबंध नाही असं म्हटलं तर जातं. आणि म्हणून मी हा जेव्हा निर्णय घेतला त्यानंतर मला असं पण कुठे नाही पाहायला मिळालं, की संघातल्या कोणी व्यक्तीने येऊन मला म्हटलं, की "बाबा हा निर्णय तू चुकीचा घेतोय." संघाने नेहमी हे म्हटलंय, की जो चांगला माणूस चांगल्या ठिकाणी काम करेल आम्हाला आम्ही त्याचं सहकार्य आणि समर्थन करू. सुभाषचंद्र बोस यांनी स्थापन केलेल्या पक्षामध्ये जर त्यांच्या चिन्हावर जर आम्ही काही काम करत असू, तर मग संघाला त्याच्यावर आपत्ती असण्याचं काही कारण नाही. बरं, दुसरा एक संदर्भ असा आहे, गडकरींचे PRO नितीन गडकरींचे पब्लिक रिलेशन ऑफिसर जयंत दीक्षित यांचे तुम्ही माजी PRO नितीन गडकरी यांचे त्यांचे तुम्ही सुपुत्र आहात. त्यामुळे नितीन गडकरींच्या जे सहकारी आहेत जयंत दीक्षित, त्यांच्या मुलाला फॉरवर्ड ब्लॉक, ऑल इंडिया फॉरवर्ड ब्लॉक या पक्षाची उमेदवारी का घ्यावी लागली? आणि मी परत तुम्हाला तेच सांगतोय, की नागरिक समिती प्रभाग 22च्या माध्यमातून मी उभा आहे. चिन्ह मला फॉरवर्ड ब्लॉकने दिलेलं आहे आणि आमचा प्रयत्न जो आहे तो आमच्या प्रभागापुरता आहे, की आम्ही प्रभागातल्या विषयांना धरलं आणि त्याच्या विषयांना घेऊन, की जिथे 70,000 मतदारांचा प्रभाग असून एकही क्रीडा प्रशिक्षण केंद्र तिथे चांगल्याने चालवता येऊ शकत नाहीये. आमचे मुद्दे हे आहेत. गडकरींचा काय संबंध, संघाचा काय संबंध, हे तिथे अप्रासंगिक आहे या बाबतीत. एक शेवटचा प्रश्न असा आहे, भाजपकडे तुम्ही उमेदवारी का मागितली नाही? मला भाजपमधून उमेदवारी नकोच होती. म्हणजे मी पहिल्या दिवसापासून हे माझं निश्चित होतं, की ज्या पक्षाच्या नगरसेवकांनी या प्रभागाला पूर्णपणे दुर्लक्षित ठेवलेलं आहे. आमच्या प्रभागामध्ये आमच्या प्रभागाच्या बाजूला प्रभाग क्रमांक 18 आहे. त्या ठिकाणी क्रीडा संकुल आहे. बाजूला प्रभाग 17 आहे. त्याच्या ठिकाणी स्विमिंग पूल आणि क्रीडा संकुल आहे. पण आमच्या प्रभागातल्या मैदानांवर मातीसुद्धा नाही आहे. अशी स्थिती ज्या पक्षातल्या नगरसेवकांनी ठेवली आहे, त्यांच्या स्पष्टपणे विरोधात आम्हाला आमचं पॅनल पूर्ण उभं राहणार. 2 लोक राहतील, 4 लोक राहतील? आम्ही सध्या 2ची आमची तयारी आहे. एकंदरीतच या प्रभागामध्ये 2 जणांचं पॅनल जे आहे ते निनाद दीक्षित हे उभं करणार आहेत. त्यामुळे ते स्वतः स्वयंसेवक जरी असले राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे, तरी फॉरवर्ड ब्लॉक या पक्षाकडून त्यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. व्हिडिओ जर्नलिस्ट विनय शुक्लासह प्रवीण मुधोळकर, NDTV मराठी, नागपूर.